मला काय माहिती, मी पाणी आणायला गेलेलो. आयोजित करण्यात आलेले आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराने प्रेम या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा अर्पण करायचं आहे. आयुष्यमान चंद्रकांत बाबू जाधव, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना या गावचे सरपंच व स्थानिक कमिटीचे सहसचिव अमरजी सावंत, तथागत भगवान गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात. सांगवे गावचे उपसरपंच श्री विश्वास शेलार या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करताना आयुष्यमान दिलीप सावंत सर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. आयुष्यमान अशोक बाबू जाव यांना विनंती करतो, आपण मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. भीमस्टार कला व क्रीडा मंडळाचे स्थानिकचे कार्यकर्ते शैलेश सदानंद जाधव यांना विनंती करतो, आपण देखील या ठिकाणी त्याचप्रमाणे मुंबईचे कार्यकर्ते सन्माननीय सचिन चंद्रकांत जाधव, कृपया आपण या ठिकाणी समोर अगरबत्ती प्रज्वलित केली जात आहे. मी तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये फुल खचाखच. तर पहिला सामना भीमस्टार ए वर्सेस भीमस्टार बी. पुढे चेंडू यशाचा सुदेश जाधव यांना सुंदर असा तटावलेला चेंडू टाकायचा, न समजलेला चेंडू आणि वाईटच्या रूपाला अवांतर धाव, धाव संख्या 3. आणि कॉमेंट्री करतायत शैलेश जाधव म्हणजे भाई आणि स्कोर बोर्ड लिहितायत बाप्यादा. सुंदर असा तटावलेला चेंडू झेल होतो का आणि आनंद हा झेल सुटलेला आहे. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण जॉय एक पूर्ण मारणार नाही वाटतं. हा यांचे एकतरी बोल्ट उडवतो. शेवटचा षटक घेऊन आलाय जाधव. काढून पण ठेवत नाही तू. नाही बोच काय त्याच्या
अरे बॅट्समन कोण गेले? अमर सावंतला फिल्डिंग नाही केला, बॅटिंग कुठून द्यायची आम्ही? दोन ओव्हरचा सामना झाला, 27 रन. भीमस्टार ए आता फिल्डिंगला, भीमस्टार बी बॅटिंग. आणि इथं महत्वानं सगळी फिल्डिंग लावत. अरे स्कोर कोण लिहिल? आणि आता थोड्या वेळात सामना चालू होईल. जाकमादा तामाणे विरुद्ध भीमस्टार तामाणे ए. भीमस्टार तामाणे यांनी गोलंदाजी घेतली आहे, तसेच जाकमादा तामाणे यांनी क्षेत्ररक्षण. विक्रमली जाकमादा आहे. काय रे, कुठे चाललंय ती काय? आणि कुठे झेल घेताना आणि खरोखर झेल हा सुटलेला आहे बाप्याला जीवदार. आणि दोघे बंधू जाधव बंधू मैदानात धावांचा पाऊस पडणार आहे तो बाप्याच्या बॅट मधून. सुंदर अशी बॅटिंग. कोळीकडून थोडस गचा क्षेत्ररक्षण. भाऊ करतो बॅटिंग कोण येत आहेत की नाही आपले? आज झाला तर मारत होता, आता काय? आणि फलंदाज अनिकेत जाधव. अँड्रू सामन साईडला टाका, कुठं तरी मध्येच टाकता. थोडे चेंडू आणि अवांतर धाव. काय सर सेम मारायला सांग. असतो अवांतर धाव. संघाची धावसंख्या होते 4. अरे इकडे कुठे जातो? होता वाचलेला आहे तो अभिषेक जाधव. एक अवांतर धाव. खरोखर सुंदर. बस एका धावेवरती समाधान. षटक संपलेला आहे. 3 ओव्हर झाले. आणि फटके आणि आता शेवटची ओव्हर चालू. रोशन माथुले पुन्हा एकदा संतोषाला. सुंदर खेळ होतो का? आणि या 2 धावा. आम्ही जातोच तो कमी जाऊ. थांबा, शॉर्ट रन आहे. एक शॉट. ठाणा पार्सल निलेश जाधव जरा पिचवरती धावा. आणि आता भीमस्टार तामाणे ए यांनी क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत. धावसंख्या झाली. जाकमादा तामाणे यांनी लावून स्कोर केला आहे 32. 4 ओव्हरचा सामना. संतोषांना, निलेश, राज, महत्वांना, अमितांना, भाई, आशिषांना, सचिनांना, अनिकेत दादा, भाऊ, राज, यश अंपायर करतोय. विकेट किपर करतोय बापा दादा. पहिली ओव्हर घेऊन येतोय भाई. त्याला सामना करेल अमरांना. बाउंड्री भाऊ, संतोषांना निलेश, राज, ते अनिकेत दादाने आहे. आणि भाई ओव्हर टाकतोय. दोन धावा. चांगला चेंडू होता आणि चांगला देखील होता. 2 धावा मिळत आहेत पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 32 धावांचं लक्ष ठेवलं आहे संघासमोर. पहिल्या षटकाचा खेळ चालू. दुसरा चेंडू चांगला हलकासा तटवलेला. पावल्या धावा मिळत आहेत आणि काही अरे भाई हातातले 2-2 रन देतो.
काय नुसते भडकतात आहे पहिली काय झाली ते बघल्या मिलादाला इथे देऊ ना तो धावतो ना गोलंदाजी करतात शैलेश जाधव 32 धावांचं लक्ष ठेवलंय जापता आणि हा देखील हलकासा चेंडू चौथी धाव 34 धावेनं जापता संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाचा खेळ चालू भाई टप्पा बाटी देव रे चांगला चेंडू चांगला तटवला आउट ईशान गुरुवाने आले चांगला चेंडू टाकायचा मस्त मजेला ईशान गुरु ईशान भाऊ जरा पार्टी द्या काय करणार आहे तिथं तिकडे पार्टी नाही बरोबर आहे तू आहे बरोबर आहे ब्लॉगर रोहित ईशान इकडे आलो ना गोलंदाजी करतायत काय ईशान आणि पहिली ओव्हर संपली भाईची 1 विकेट आणि 1 रन 1 ओव्हर 1 रन 1 विकेट दुसरं शतक म्हणजे दुसरी ओव्हर घेऊन येतोय संतोष अण्णा रनर मोजतोय लेकरा जरा पण नको वर तिकडं चांगला चेंडू ते केलं होतं चांगलं किती धाव मिळतात पाहिजे 2 धावा पूर्ण आणि तिसरी धावेसाठी तिसरी धाव देखील पूर्ण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे गोलंदाजी करतात संतोष जाधव संतोष अण्णा आउट आहे दुसऱ्या षटकात जाफराबाद संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 8 रन 8 रन अरे यार अरे हे काय फिल्डिंग लावतोय तू इथं काय मारायला राहिलं इथं कोण आहे काय गॅप किती आहे इथं राहा इथं राहा ना इथं तरी खबर करते आता इथं बघा डायरेक्ट काय टाकतो चांगली गोलंदाजी करतात ते पकड निले आउट आउट संतोष अण्णाने देखील 1 विकेट घेतलाय खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण
होय ना खेळण्यासाठी हे रोहित्या व्हिडिओ खेळणं चांगले गोलंदाजी करतात ते संतोष जाधव हलकासा चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते निलेश जाधव हा बरोबर चांगली गोलंदाजी करतात ते भातुरावर टाईट मारतोय तिसरी हा ते 14 रन गेले पहिले 2 रन गेले एक बाउंड्री गेली हे तिसरीवर टाक नीट नको निरल दे नको ते हेरा टाकू दे ऐक लास्ट ओव्हर हा टाकू दे टाकून घेऊ दे ओव्हर घेऊन येतोय महत्वांना अरे एक इथं 2-2 जात आहेत एक एक रन अडवा भाई 2-2 जात आहेत आता काय मिळेल तुम्ही काय कशात 2-2 रन त्या हातातले चंपल काय टाकतो टप्पा टाक ना एकच रन टाक ना 3 बॉल काय द्यायचंय अरे लेक्चरला आणि कधी अरे काय करायचं जा तू चालू आहे गोलंदाजी करतात किशोर जाधव चांगले क्षेत्ररक्षण भाई हा टप्पा टाकतो 6 किती धावा मिळत आहे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी एकच धावेवरती समाधान आता आणि ओव्हर गेला अनिकेत दादानं भाऊने ढाल केला काय करायची फालतू टाकली पुरी मॅच आपल्याकडे तो जे टाकलं होता आता यानंतर होणारा सामना उदगाव बळकवाडी विरुद्ध कानाडसवन दररोज प्रॅक्टिस करायला पाहिजे.
आणि जाखमार तामाणे भीमस्टार तामाणे मधला जाखमार तामाणे जिंकलेला आहे. आणि आता पुढचा सामना कोणाचा आहे? कानरकोंड आणि बडदवाडीमध्ये. उत्तम असा फटकार पाहूया सीमाच्या रेषेच्या बाहेर जात होता आणि खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते क्षेत्ररक्षकानं. आणि 2 धावा वाचवले गेलेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तर आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस होता. आम्ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर भीमस्टार मंडळाकडून भीमस्टार तामाणे मंडळाकडून क्रिकेटच्या स्पर्धाचा 1 दिवसीय सामने आयोजित केले होते आम्ही. तर मध्ये मी गेलो होतो कारण की राजनी त्याच्या मामाची गाडी आणली होती आणि ती त्याला द्यायची होती म्हणून मी आणि राज गेलो. तर काय आम्हाला मॅच आणि भेटला नाही. पण फायनल ही कानरकोंड जिंकली आहे. फर्स्ट प्राईज अँड सेकंड प्राईज ही धामापूर म्हणजे आमच्या बाजूचं गाव आहे ते जिंकले. आणि त्याचबरोबर वेगळी मजा येते. सगळे खेळतात. आम्ही पण खेळलो, मी पण खेळलो. ते का शूट नाही झालं पण एक वेगळी मजा आली. म्हणजे भाई आणि आधी खेळायचे. भाई मातो अण्णा चिडीचाडा मातो अण्णा संतोष अण्णा प्रत्येकांना पण काय खेळला नाही कारण की त्याला आता जमत नाही पोट पुढे आल्यामुळं. आणि अनिकेत दादा बाप्या दादा असं सगळे भरपूर म्हणजे वर्षातून एकदा ह्या महिन्यात भेटायचं आणि मग असे मॅच भरवायच्या नंतर खेळायचं. त्याच्यामध्ये एंट्री करायची. खेळायचे हरलो तरी चालेल पण त्या खेळण्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे एक वेगळी अशी मजा येते जयंती असल्यावरती. आता 23 तारखेला जयंती आहे आणि मग आजचे झाले पारितोषिक समारंभ 23 तारखेला होईल आणि 23 तारखेला जयंती. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग. आणि ब्लॉग कसा वाटला, आमच्या गावच्या मॅच कसा झाला हे तुम्ही नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहित जाधव ब्लॉग.